आज मी करत आहे भरलेली कारले आणि भरलेली भेंडी। कारण कारले वैभवला आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी भेंडी करते भरलेली, बघू शकता। ओ हे बघा नाही, इथे तरी असे टॉप आहे इथे 600 रुपयाला, किती मस्त आहे असे। आणि हे बांधायचं आवडला ना, किती रस्सी आहे ना ट्रेंडिंग। तर आता आम्ही इथे ना कॅनडा कॉर्नर नाही, इथे कल्याण ज्वेलर्स फेमस कुल्फी माहिती तुम्हाला, नाशिकमधली सर्वात फेमस नाव आहे। तर इथे ना मी पहिल्यांदा ट्राय करते आपली काय होती ही ड्रायफ्रूट वाटी। तर बघू शकता इथे ड्रायफ्रुट्स आहे। हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आता वाजले आहेत 10:30 आणि ना इथे स्वयंपाकाची तयारी। तर आज मी करत आहे भरलेली कारले आणि भरलेली भेंडी। कारण कारले वैभवला आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी भेंडी करते भरलेली, बघू शकता। तर एकच मसाला केला होता, फक्त भरला वेगवेगळा। भेंडीमध्ये पण तोच मसाला आहे आणि आपल्या कारल्यामध्ये पण तोच मसाला भरलेला आहे। तर आता मस्त फोडणी द्यायची आहे, दोन्ही साईडला ठेवलेला आहे। इथे कढीपत्ता भरपूर घेतलेला आहे, लसूण भरपूर घेतलेला आहे। तर चला आता फोडणी देऊ आणि मग दाखवतेच तुम्हाला, चला। तर आता मी दोन्ही ठिकाणी फोडणी देणार आहे, कारल्याला पण आणि आपल्या याला पण भेंडीला। तर इथे तेल टाकते मी 1.5-2 चमच टाकते, 2 आणि इथे 2 चम्मच। आणि लसूण मस्त कट करून घेतलेला आहे, मस्त छान क्रिस्पी लागतो। आणि जस्ट फक्त जिरे मोहरी लसूण कढीपत्ता याचीच फोडणी द्यायची आहे दोन्ही यांना। कारण याच्यात मसाले वगैरे सगळं टाकलेलं आहे, मिरची मसाला, हळद, मीठ असं सगळं टाकलेलं आहे। तर बघू आता। तर आता थोडासा आवाज येईल, चिमणी चालू करते कारण सगळं उडतं। त्या दिवशी तुम्ही बघितलं की चिमणी साफ करताना पूर्ण खराब झाली होती, आज थोडीशी चांगली आहे। तर अर्धा लसूण मी याच्यात टाकते आणि अर्धा लसूण याच्यात टाकते। मोहरी, इथे पण मोहरी, जिरे आणि इथे पण जिरे। आता कढीपत्ता टाकते, उडेल थोडंसं। लसूण छान ब्राऊन झालेला, इथला पण लसूण ब्राऊन झालेला आहे। आता ना कमी इकडचा गॅस करते, इकडचा आधी मी कारले सोडून घेते सगळे। कारले सोडलेले आहे, याच्यात भेंडी होते टाकून। आता काय करते, थोडंसं मीठ टाकते कारण म्हणजे ना पटकन शिजायला वरतून। कमी गॅसवरती झाकून
तर आता आपण भाजी टाळून बघू. आधी आपण याची भेंडीची, तर बघू शकता भेंडी जास्त भाजी झालेली आहे, मस्त होते. तर ह्या पद्धतीने मी भाजलेली भेंडी करत असते. भेंडी काही लगेच शिजून जाईल. आणि कारली बघू शकता इथे कशी झालेली आहे, एकदम मस्त. आणि मला अशी कारली खूप आवडतात. कोणी कोणी कसं शिजवून वगैरे मग करतात, पण मी अशीच करते, काहीच कडू लागत नाही वगैरे. तर इथे बघू शकता कसं झालेलं आहे, मस्त एकदम भारी झालेलं आहे. तर नुसतं मला मध्ये ना घालून द्यावं लागतील, तेव्हा ते सगळीकडून मस्त शिजतील. तर चला आता मी पोळ्या करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. एकदम रेडी झालेले आहे. आपली कारल्याची पण आणि भेंडीची पण तुम्हाला दाखवते. इतके छान दिसत आहे, मस्त. असं झालं की कधी खाणार. ह्या पद्धतीने मी करते. तर शिजून वगैरे ना त्याचा कलर निघून जातो. जे पाण्यात आपण शिजवून पिळून आणि कारले भरून करतो तर त्याचा कलर पण निघून जातो आणि ते थोडीशी वेगळी चव लागते मला. तशी नाही आवडत. मी डायरेक्ट मसाला भरून डायरेक्ट फोडणी देते आणि फ्राय करते. तर तुम्हाला दाखवते. मस्त वरतून क्रिस्पी आणि मध्ये मऊ होतात एकदम. तर चला तुम्हाला आपण भेंडी बघू. भेंडीची भाजी बघू शकता अशी झालेली आहे. त्याचा काहीच कलर चेंज झाला नाही, हिरवा कलर आहे मस्त. तर अशी भेंडी ही मी वैभवसाठीच केली, स्पेशली भरलेली भेंडी. म्हटलं आपण भरलेले कारले खाते तर त्यांना भरलेली भेंडी मस्त केली थोडीशी. आणि इथे माझ्यासाठी मस्त मी कारले केले. आईंना पण देते मी वरती, आईंना पण खूप आवडतात. तर बघू शकता अशी. तर इथे कारले मस्त रेडी झालेले आहे, वरतून क्रिस्पी आणि मध्ये मस्त मऊ झालेले आहे. तर ह्या पद्धतीने मी कारले करत असते. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तुम्हाला कशी वाटली कारल्याची भाजी नक्की मला कमेंट करून सांगा. बघू शकता. पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला आता पीठ मळलेले पोळ्या करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर कियाराची केस बघू शकता कशी झाली. कियारा इकडे बघ. पूर्ण फुगून गेली. तिचे केस इतके आवडतात सगळ्यांना. तर अशी मोकळे असले ना ते इतके छान दिसतात. असे नीट सेट असतात ना जेव्हा सिरम वगैरे लावलेलं, तितके भारी दिसतात तिचे केस. आणि सगळे बघत बसतात तिच्याकडे. कुठे पण गेलं की गावात तरी मी बांधून घेते तिचे केस. पण कधी कधी कसे मोकळे राहतात. कियारा नको. तर माझ्या पोळ्या झालेल्या आहे. कियारा काय करते? कुकिंग करते. तर माझ्या पोळ्या झालेल्या आहे, भाजी झालेली आहे आणि किचन पण थोडंसं पुसून घेतलं आणि आवरलेलं आहे. तर आता ना एक्सरसाइज करते. एक्सरसाइज झाल्यानंतर घर झाडून वगैरे काढते. आज फरची काही पुसायची नाही, नुसतं झाडायचं आहे. तर स्वयंपाक केला ना म्हणजे माझं टेन्शन मिटून जातं. मग पुढचे कामं करायला मी हळूहळूच करते. एक्सरसाइज करून मस्त सगळं करून आवरून फ्रेश होऊन. आणि आज कपडे पण लावायचे, खूपच कपडे साचले बघू शकता इथे एवढं भरलेलं. तर चला आता चेहरा पण वॉश करते आणि एक्सरसाइज करते कारण घाम येतो स्वयंपाक करताना सुद्धा. तर चला बोलते नंतर तुमच्याशी आवडलं की. तर चेहरा वॉश केला आणि बाहेर आली. इथे थंड हवा लागते ना आणि आज ऊन पडलेलं आहे थोडंसं. नाही तर ऊन काल तर एकदम पावसासारखंच वातावरण झालेलं होतं, पण आज ऊन पडलेलं आहे. तर असं झालं कधी पाऊस येईल कधी. एकदम मिस करते पावसाला मी तर. पण आता काही नाही, गार हवा आहे, नाही तर इतकं गरम होतं ना. तर चला आता एक्सरसाइज करून घेते. तर इथे मस्त ना जेवण झालं. इतकी छान कारल्याची भाजी लागली ना. तर विहानने सुद्धा खाल्ली. विहान कशी वाटत तुला लागली कारल्याची भाजी? आवडली का? थोडीशी दिली होती आणि भेंडी खाल्ली त्याने. भेंडीची भाजी खूप आवडली. हा आणि इथे मी आवडलेलं आहे आणि मस्त पलाईन दिलेली. शांत बसा. खूप गर्दी इथे ना. मी पलाईन दिलेली काल बॅग, ती लगेच आज घेतली यूज करायला. बघू शकता मस्त दिसते, एकदम भारी दिसते. त्याच्यात भरपूर सामान म्हणजे अजून खूप रिकामं आहे. पैसे वगैरे ठेवले आणि खूपच रिकामं आहे. तर त्याच्यात आपलं सनग्लासेस, मोबाईल वगैरे सगळं मावेल, छोटी बॉटल मावेल. तर अशी आवडलेलं आहे. तर कियारा आणि विहान घरीच थांबताय, आम्ही जातोय. तर चला बोलते नंतर तुमच्याशी. मी इथं आलो होतो. जे आळवं भेटतात ना तर ते 10चे 2च म्हणतात. आणि आमच्या मळ्यामध्ये झाडच आहे डायरेक्ट. किती आणतो आपण ना.
इथे वेस्टर्नला आली होती मी, वेस्ट साईडला. तर तिथे मला ना कॉर्ड सेट बघायचं होतं, पण मला काहीच आवडलं नाही. चला मी झुडिओला आलेली आहे. बघू आता इथे बघा ना, इथे तरी असे टॉप आहे इथे 600 रुपयाला. किती मस्त असे. आणि हे बांधायचं आवडला मला. कुठून बांधायचं? पण एक्सेल आहे माझ्या साईज मध्ये बांधता. छान आहे. टॉप तरी घेऊन टाकेल, त्याच्यात मॅच घेऊन टाकायची पॅन्ट ना. मस्त याच्यातला ते पण मस्त होता. हा त्याची हे नाही, टॉप नाही आहे. हा सुद्धा छान होतं. कापड त्याचं नाही नाही, तो नाही ना. तर तो मी पहिले घेत होती बा कॉर्ड सेट. हाच होता ना तो मस्त. त्याची बलिंग बाही होती छान. इतका भारी दिसला असता ना तो. असून नाही चांगलं दिसणार. तर इथे झुडिओला आली आणि मी टॉप वगैरे घेतलेले आहे. आता घालून बघते. तर बघू शकता असं टॉप आहे, क्रॉप टॉप. मस्त एकदम. मग त्याला चॉईस करते कोणते घ्यायचे ते. किती रब्बी आहे ना, प्रिंटिंग आहे थोडंसं. तर इथे मस्त मी टॉप आणि वेगळ्यासाठी सॉक्स घेतलेले आणि मस्त क्रॉप टॉप घेतलेला आहे. तुम्हाला दाखवले घर जाऊन. आणि आता बाहेर जातो. तर आता इथे स्टार मॉलमध्ये आलो. सगळं बदललं. इथे बघू शकता भाज्या इथे ठेवलेल्या आहे. इथे सगळ्या फिश बघायचे. तर इथे फिश वगैरे मिळतात. चिकन फिश. कोणता खेकडा कसा राहतो? 300. आहे का फ्रेश? फ्रेश बर्फात ठेवते त्यांनी. नाही नव्हते बाकीचं काही स्पीड वगैरे काही नाही ना. मशरूम घेतलेले बघू शकता. टरबूजला गाजर वगैरे. बेबीकॉर्न पण आहे. इथे मी मशरूम घेतले. भाजीचा दाण मिटला माझा, कारण टिकतात पण ते. चला. तर मी हा टॉप घेतलेला आहे मस्त क्रॉप टॉप. बघू शकता असा. खूप छान दिसतो. याच्यावर मॅच झालं एकदम हार्टवर. आणि असा घेतलेला आहे. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. बघितलं असेल मी टॉप घेतलेला आहे आणि वेगोसाठी ना सॉक्स घेतले आणि हे आणलं. मशरूम आणले तिथे स्टार मॉलला झुडिओच्या तिथेच. तर आता इथे चहा ठेवते, दूध तापत ठेवते. मला ना खरं कॉर्ड सेटच घ्यायचा होता. मी 2-3 ठिकाणी फिरली पण मला जसं पाहिजे तसं कॉर्ड सेट भेटतच नाही आहे. तर वैभव बोलले की तेवढे टॉप घेऊन टाक तुला. मग तो पिंकवाला बघितलेला ना, तो पण मला आवडला. पण माझ्या साईजमध्ये तो जास्त फिट होत होता. मला मीडियम होता तरी फिट होत होता. मग म्हटलं त्याला लार्ज वगैरे पण नव्हतं. लार्ज डायरेक्ट एक्सेल होता. तर मग म्हटलं जाऊ दे नंतर घेईल. मग एकच घेतला. छान वाटला मला. आणि आता इथे मस्त चहा ठेवते आणि स्वयंपाकात अजून ठरलं नाही काय. तर बघू. चला आता चहा ठेवते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. बाहेर पाणी फेकायचं आहे नाही, आमच्या किट्टूला जेवण द्यायचं आहे. आणि इथे डिशवॉशरला भांडे पण लावलेले आहेत. तर आता आम्ही चाललो आहे मस्त कुल्फी खाण्यासाठी कॅनडा कॉर्नरला. तुम्हाला माहितीच आहे कुल्फी. तर चला तिथे गेल्यावर बोलतेच तुमच्याशी. तर आता आम्ही इथे ना कॅनडा कॉर्नर नाही, इथे कल्याण ज्वेलर्स फेमस कुल्फी माहिती तुम्हाला नाशिकमधली सर्वात फेमस नाव आहे. आता इथे फेमस कुल्फीमध्ये मी ना ड्रायफ्रूट वाटी ट्राय करते पहिल्यांदाच. आणि बियाणे काय घेतली मी? चॉकलेट कुल्फी. जास्त त्यांची फेमस ना काजू पिस्ता वगैरे आहे. तर चला आता आम्ही खातो मस्त.
ड्रायफ्रूट पार्टी तर इथे चॉकलेट आणि काय तुम्ही कोणती घेतली? माझा येतो चॉकलेट वाटी घे. हां खा बरं कशी आहे. तर इथे ना मी पहिल्यांदा ट्राय करते आपली काय होती ही ड्रायफ्रूट वाटी. तर बघू शकता इथे ड्रायफ्रुट्स आहे. तर आता ओपन करते मी कशी. कसं ओपन करायची. काय ते पिंक पण नाही उलट नाही येते पिंक. तर बघू शकतो वा. नाही येते येडी. आता मी ट्राय करते बरं कशी लागते. पिंक बोलते पिंकच नाही येते. मस्त आहे हं? मग याला थोडी भारी एकदम मस्त. आता आम्ही एन्जॉय करतो आणि बोलतो नंतर. तर इथे मस्त मी रबडी वाटीशी संपवली. इतकी भारी लागली ना. पहिल्यांदा फर्स्ट टाइम ट्राय केली आणि कियारा पण खाते. बापरे कियारा भारी ट्राय करते ना कियारा. आणि इथे विहान कशी विहान चॉकलेट छान आहे ना एकदम. काटा नाही ते याची काडीच आहे ते काडी. मस्त कुल्फी आणि काय ड्रायफ्रूट वाटी खाऊन झाली. आता चला घरी जातो. उशीर पण झाले 11 वाजले.